इंस्टासारखं तुम्ही जर बघितलं तर त्याच्यावरती ते रील्स मुलं स्क्रोल करतात. आता सध्या ती कंडिशन चालू आहे. आता घरात जर तुम्ही मुलगा रडत असेल तर आई म्हणते हे बघ, त्याला जेवायला घालते ती बघत बघत, कारण ते बघते म्हणून शांत बसते म्हणून त्याला देतात. पण त्याचा ड्रॉबॅक इतका भयानक आहे की त्याच्या ब्रेनमध्ये बरेच गोष्टी चेंज व्हायला लागल्यात. आता तुम्हाला माहीत असेल की मुलाच्या ब्रेनचा विकास होत असताना त्याच्यामध्ये जे न्यूरॉन्स असतात ते न्यूरॉन्स एकमेकाला असे कनेक्ट होत असतात. त्याला मायनेशन म्हणतात. तर ते मायनेशनच त्यांचं मुलांचं बंद व्हायला लागलं आणि त्या रीलमध्ये काय व्हायला लागलं की ती मुलं त्याच फेजमध्ये राहायला लागलेत आणि त्यांचा अटेन्शन स्पॅन कमी व्हायला लागला आणि त्यामुळे त्यांची चिडचिड व्हायला लागल्या. 11 स्थळ म्हणायला लागली ती, त्याच्याकडे काढून घेतलं की बघा ते आता 11 स्थळपणा करतं, ते दंगा करतं ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत. अशी कंडिशन आता आहे. म्हणजे सायकॉलॉजीसुद्धा त्यांची चेंज व्हायला लागली. म्हणजे तंत्रज्ञानाच्या बाबतीत ह्या मीडियाचा वापर किंवा या इंस्टाग्रामसारख्या गोष्टींचा वापर त्याच्यामध्ये झाल्यामुळं त्या मुलाच्या मानसिकतेमध्ये आणि त्याच्या विचारामध्ये सुद्धा बदल झाला आहे. तो ज्यावेळेस शाळेमध्ये जातो त्यावेळेस तो त्याचं लक्ष त्या रीलच्याच ह्यात तो घुसलेला असतो आणि आपली जीवनशैली चेंज झाल्या. आपण पूर्वी ब्रह्ममुहूर्तावर उठायचो, 4 वाजता उठायचो, मग त्यानंतर आपण अभ्यास बाकीच्या गोष्टी व्यायाम ह्या गोष्टी व्हायच्या. पण आता तसं होत नाही. आता आपला संध्याकाळी 12-1 वाजता आपल्याला झोपायला आणि सकाळी परत लेट उठतात मुलं, असं होतं. तर ती जीवनशैली झाल्यामुळं आपल्या बॉडीमध्ये जे सर्केडियन रिदम नावाचं एक क्लॉक असतं, ते सगळ्यांच्या बॉडीमध्ये असतं, ते चेंज झालेलं आहे. ते सर्केडियन रिदमचं जे क्लॉक आहे ते प्रॉपर बसलं पाहिजे. 5ला आपोआप जाग आलीच पाहिजे, 10ला बरोबर झोप लागलीच पाहिजे. हे जे सर्केडियन जे आहे तो रिदम आपला कुठेतरी कमी झाल्यामुळे त्या मुलांच्यामध्ये तो आपल्याला चेंज दिसतोय.